जे ब्रीद वाक्य आहे ते आहे विद्या धनम सर्व धन प्रधानम. म्हणजे विद्या हे असं एक धन आहे की या धनासमोर सर्व धन जे आहेत ते सेकंडरी आहेत. तर त्याच्यामुळे आपण सगळे लोक काहीतरी विद्या घेण्यासाठी म्हणून या शिक्षण संस्थेमध्ये येतो आणि आपल्या प्रत्येकामध्ये जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा काही ना काहीतरी कमतरता असते आणि आपण आपल्याला जीवनामध्ये काही क्षमता निर्माण करायची असतात. तर ही जी कमतरता कमी करण्याचं काम आणि क्षमता निर्माण करण्याचं काम याच्यामधली जी गॅप असते ती गॅप भरून काढायचं काम शिक्षण करत असते आणि म्हणून आपण शिक्षण घेत असतो. मी सुद्धा तुम्हा सर्वांना बघून मला सुद्धा माझा शाळेतल्या दिवसातलं आणि कॉलेजच्या दिवसातलं स्नेहसंमेलन आठवलं आणि त्यावेळेस आम्ही असंच जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा शाळेमध्ये आमच्या इथे एक जादूगर आला होता आणि तो जादूगार जादूचे प्रयोग करत होता. तो आमच्या एका सरांकडून त्यांनी 10 रुपये घेतले, त्याच्यानंतर टोपी ठेवली, मंत्र मारला आणि एकदम 20 रुपये तिथून निघाले. मग त्यांनी 100ची नोट घेतली, मग त्यांनी पुन्हा टोपी ठेवली, पुन्हा मंत्र मारला, 200 रुपये निघाले. तर सर्व विद्यार्थी तिथून हळूहळू निघून गेले, पण मी त्या जादूगाराशी संवाद साधण्यासाठी तिथे थांबून राहिलो. आणि मग मी त्या जादूगाराला म्हटलं की हे आता मला शिकवून द्या जरा की 10चे 20 आणि 100चे 200 कसे करायचं. तर तो बोलला की तू कुठल्या वर्गात आहे. मी म्हटलं मी 7व्या वर्गात आहोत. तो बोलला माझं शिक्षण जे आहे ते 4थ्या वर्गानंतर सुटलेलं आहे आणि अतिशय गरिबी आणि दारिद्र्यामध्ये मी जेव्हा उपाशी होतो तेव्हा कुठून तरी हे जादूचे प्रयोग शिकले आणि हे जादूचे प्रयोग मी लोकांसमोर करून दाखवतो. तो बोलला जर का असं 100चं 200 करता आलं असतं तर तुझ्या शाळेमध्ये 50 रुपये घेऊन मी जादूचे प्रयोग करायला आलो नसतो आणि हे असेच पैसे मी बनवत बसलो असतो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तू नशीबवान आहेस की तुझे कुटुंब तुला एका शाळेमध्ये टाकतात, तुला शिक्षण देण्याची सोय त्यांच्याकडे आहे, पण माझ्याकडे तशी सोय नाही आहे. त्याच्यामुळे मी हे प्रयोग करतो, ही हातचलाखी करतो. पण प्रथमदर्शनी मला सुद्धा असं वाटलं होतं की 100चे 200 आणि 10चे 20 होतात. तर जीवनामध्ये आपण असं बऱ्याचदा बघतो की आपल्याला सुद्धा भूल टाकणाऱ्या अशा भरपूर गोष्टी असतात आणि आपल्याला त्या खऱ्या वाटतात. त्याच्यामुळे खरं काय आहे ते शोधून काढण्याचं काम म्हणजे शिक्षण. सत्य काय आहे ते शोधून काढण्याचं काम म्हणजे शिक्षण. आताच लांबट सरांनी उल्लेख केला की इकडे आपण ती प्रार्थना तुकडोजी महाराजांची म्हटली की त्यांनी म्हटलं की खरं म्हणजे तुकडोजी महाराजांची जी प्रार्थना आहे की हा वरची असा दे, हा वरची असा दे, ही म्हणजे आपल्या भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाची उद्देशिका आहे. ज्या उद्देशिकेमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की आम्ही भारतातले सर्व लोक एक दुसऱ्याशी व्यवहार करताना मग त्याची कुठली जात आहे, त्याचा कुठला धर्म आहे, तो स्त्री आहे की पुरुष आहे, तो कुठल्या प्रदेशातला आहे, कुठल्या भाषा तो बोलतो, असा भेदभाव न करता आपल्याला हा देश घडवायचा आहे. तुमच्या शाळेच्या पुस्तकावर पहिल्या पानावर आपण बघतो प्रत्येक विषयाच्या पहिल्या पानावर लिहिलं आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि मी त्यांच्याशी बंधुभावाने वागेल. पण आपण जेव्हा देशामध्ये जेव्हा बघतो तर आपल्याला असं एक वेगळं चित्र दिसतं. त्या चित्रामध्ये आपण बघतोय की लोक रस्त्यावर एक दुसऱ्याशी झगडून राहिले. परवाच्याच दिवशी आपण बघितलं असेल टीव्हीवर की एक जण ऍक्च्युली गोळी घालतोय आंदोलन करणाऱ्या लोकांना. तर आणि ही एवढी हिंसा येते कुठून याचा आपण कुठेतरी शोध लावला पाहिजे. आणि ज्यांच्यावर तो गोळी मारतोय ते समोर समोर येत आहेत आणि तो मागे मागे जातोय आणि नंतर त्यांनी गोळी झाल्यावर एक जण इंज्युअर्ड झाला. आपण बघितलं की नाही न्यूजमध्ये, टीव्ही बघता की नाही न्यूज? बघितलं का तुमच्या की कोणी बघितलं? हात वर करा. न्यूजमध्ये बघितलं असेल. एकाने परवाच्या दिवशी गोळी दागिली जमावं. हा देश होता का आपल्याला संत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला किंवा गाडगे बाबांनी सांगितलेला? असा हा देश आपल्याला हवा आहे का? तर मला असं वाटतं कुठेतरी जेव्हा आणि आपण स्वतः आपण विचार करा. प्रत्येक व्यक्तीकडे तुम्ही जा आणि त्याला विचारा की जगामध्ये तुला युद्ध पाहिजे आहे का? तर कुठलाही व्यक्ती असा स्वतःहून म्हणणार नाही की मला युद्ध पाहिजे आहे. पण आपण बघतो जगामध्ये युद्ध होतात. फॅक्ट अशी आहे की पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं. म्हणजे व्यक्तिगत स्तरावर प्रत्येक व्यक्तीला
कधीच कुठली हिंसा नको आहे, कधीच कुठलं युद्ध नको आहे. पण सत्य परिस्थिती हे सांगते की जगामध्ये 2-2 महायुद्ध झालेली आहेत. ही का झालेली आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. तुम्ही उद्या या देशाचं भविष्य नव्हे तर पूर्ण विश्वाचं भविष्य घडवणारे आहात. कारण उद्याचा देश तुमच्या हातात आहे. तर त्या गोष्टीचं आकलन जर का तुम्हाला झालं नाही तर मला असं वाटते की पुन्हा अशाच प्रकारचे युद्ध, अशाच प्रकारच्या हिंसा होतील. मी बऱ्याचदा आणि या ज्या गोष्टी घडतात त्यासाठी एक आपल्याला एक परसेप्शन आपण ज्याला म्हणतो की आपण एखादी गोष्ट बघितली की ती तशीच आहे असं गृहीत धरून त्याचा बद्दलचं आकलन करत नाही. मी नेहमी असं सांगतो की असा माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा की असा एक बॉल आहे आणि या बॉलला या साईडला एक मिस्टर ए आहे आणि इकडे मिस्टर बी आहे. तर मी त्या मिस्टर बी ला म्हणतो की हा जो बॉल आहे तो कसा दिसतो, तर तो बी म्हणतो की हा बॉल ब्ल्यू कलरचा दिसतो. आणि ए जो आहे त्याला विचारलं की हा बॉल, तो सांगतो एक कलर, जो बॉलचा कलर आहे तो ग्रीन आहे. एक म्हणून राहिला ब्ल्यू आहे, एक म्हणून राहिला ग्रीन. मी तो बॉल घेतला आणि रूम आपल्या एखाद्या खोलीमध्ये लपवून ठेवला आणि त्या दोघांना म्हटलं की तुम्ही एक टीम आहे आणि तुम्ही टीम आहे आणि मला उत्तर द्या बॉलचा रंग. तर आता हा जो बी वाला जो आहे तो म्हणेल की तो रंग ब्ल्यू आहे आणि दुसरा म्हणेल की तो रंग रेड आहे आणि त्यांच्यामध्ये ब्ल्यू आणि रेड मध्ये मी झगडे लावू शकतो ऍक्च्युली. पण मी मग पुन्हा तो बॉल जर का आणला आणि त्यांना त्यांच्यासमोर आणला आणि त्यांना म्हटलं इकडे या आणि या ब्ल्यू वाल्याला म्हटलं की तू जरा इकडून बघ आणि याला म्हटलं इकडून बघ, तर त्याला इकडे लक्षात आलं की हा जो बॉल इकडे होता हा रेड कलरचा होता. तर ए जो होता तो रेड बघत होता आणि बी जो होता तो ब्ल्यू बघत होता. पण त्यांच्यामध्ये ज्याला आपण परसेप्शन म्हणतो ते परसेप्शन कसं होतं की बॉलचा एकच कलर असतो. म्हणजे लहानपणापासून वाढता वाढता आपण कधी एकाच बॉलनी खेळतो ना, ग्रीन किंवा व्हाईट, तर त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं की बॉलचा कलर एकच होतो. जर का त्यांना तो बॉल दाखवला नसता तर ते झगडत राहिले असते रंगावरूनच ऍक्च्युली. मग दुसरा महत्वाचा सिद्धांत असा आहे की आपण जेव्हा एखादा चेंडू बघतो किंवा बॉल बघतो तेव्हा आपण त्याचा फक्त अर्धा भाग बघत असतो, दुसरा अर्धा भाग बघत नाही. तर लहानपणापासून ते दोघंही असे वाढले की बॉलचा एकच कलर असतो आणि आपण पूर्ण बॉल एकाच वेळेस बघत असतो, जे दोन्ही पण चुकीचं आहे. हे दोन्ही पण चुकी, याला आपण म्हणतो परसेप्शन. आणि दोन्ही ही चूक असल्यामुळे त्या दोघांना जर का तो मोठा बॉल मी आणून पुन्हा दाखवला नसता तर ते झगडत राहिले असते. जगामध्ये जेवढेही युद्ध झाले आहेत ते याच्यातून झालेले आहेत, कारण लोकांचं परसेप्शन्स आहे. म्हणून जे तुमचं परसेप्शन बनवण्यात येतं, तुमची विचार करण्याची पद्धती जी बनवण्यात येते, ती पद्धती जर का तुम्ही स्वतःहून बनवली नाही तर तुम्ही सुद्धा अशा फसवणुकीला बळी पडाल आणि जगामध्ये दुसरं युद्ध झालं, तिसरं युद्धही होईल. त्याच्यामुळे जे आपल्याला दिसतं ते खरं तसं आहे का आणि सत्य काय आहे याच्यामधला अंतर जे आहे ते अंतर तुम्हाला क्रॉस करायला पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही मोटिवेशनसाठी वगैरे कुठे कुठे जाता, जे एमपीएससी यूपीएससीचे क्लासेस असतात, तर तो मोटिवेटर तुम्हाला काय म्हणतो की तो एक चित्र दाखवतो आणि चित्रामध्ये इकडे मांजर असते आणि दुसऱ्या बाजूला सिंहाचं चित्र असते आणि तो काय म्हणतो ती जी मांजर आहे ती स्वतः सिंह म्हणून बघून राहिलेली आहे आणि त्याला म्हणतो आप शेर जैसे हो, आप शेर जैसे हो आणि मोटिवेट करतो. आता हा जो कन्सेप्ट जर का त्या पोरांच्या डोक्यामध्ये गेला की आपण शेर जैसे आहो, मै शेर हूं, आणि समजा वेळ प्रसंग आला आणि तो पोरगा जर का जंगलामध्ये एखाद्या रात्री अडकला तर तिकडून जर का खरोखरचा जर का शेर यायला लागला किंवा वाघ यायला लागला, तो काय मै शेर जैसा हूं, मै क्यों भागू. शेर सोडणार आहे का त्याला? शेर सोडणार नाही, शेर त्याला खाणार ऍक्च्युली, तो वाघ त्याला खाणार. म्हणजे याचा अर्थ त्यांनी मनामध्ये त्या मोटिवेटरने तेवढ्या पुरतं सांगितलेलं आहे, पण हा खरंच मानून बसला की मै शेर हूं. जेव्हा की तो शेर ना, जेव्हा की वाघ किंवा शेर दिसला तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर पहिले पळून जायला पाहिजे. तर रियालिटी आहे की त्यांनी पळून जाणं हे म्हणजे त्याचा जीव वाचवण्याचा भाग आहे, कारण तो खरोखर वाघ किंवा सिंह नाही आहे. तर अशा प्रकारे बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असे वेगवेगळे परसेप्शन्स आपल्या डोक्यात टाकण्यात येतात आणि तेच खरं आहे असं समजून आपण जगत असतो. आणि त्याच्यामुळे मला आपल्याला सांगावंसं वाटतं की अशा प्रकारच्या परसेप्शन मधून बाहेर जर जायचं असेल तर तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागेल. तुमच्या शाळेने म्हटलंय की विद्या हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. महात्मा फुले त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले. म्हणजे जर का शिक्षण, विद्या नसेल, तुमच्या भाषेत शिक्षण नसेल तर विद्याविना मती गेली, म्हणजे तुमचं डोकं काम करणं बंद झालं. मतीविना गती गेली,
जर का तुम्हाला स्ट्रॅटेजी बरोबर करता येत नसेल तर तुमची गती म्हणजे प्रगती होत नाही. गती विना वित्त गेले म्हणजे तुमचे असे असणारे जे पैसे आहेत ते गेले. आणि म्हणून ऍक्च्युली महात्मा फुले असं म्हणतात की सर्वात पहिलं महत्वाचं काम जर का आपण करायला पाहिजे तर ती विद्या घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण शिक्षणाला या अर्थाने समजून घेतलं पाहिजे. महात्मा फुलेंनी 1848ला पहिली मुलींची शाळा काढली आणि आज आपण बघतोय की कित्येक मुलींच्या शाळा आहेत, मुलं मुली शिकत आहेत. ही जी घटना आहे ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे, ही आपण समजून घेतला पाहिजे. ही छोटी मोठी घटना नाही. मी काही 1-2 वर्ष आधी सौदी अरेबियाला होतो, तर तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिला तिथल्या राजाच्या दरबारासमोर आंदोलन करत होत्या की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या म्हणून. म्हणजे आजही सौदी अरेबिया हा जो देश आहे तो देश भारतापेक्षा 100-125 वर्ष मागे आहे. तिथल्या महिला तिथे आंदोलन करत होत्या की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. जेव्हा की भारताच्या संविधानातून आपल्या सर्वांना, स्त्रियांना, पुरुषांना, सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की हे जे संविधान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण कार्यरत राहिलं पाहिजे. आज मी ज्या शाळेतून शिकत होतो ती नागपूरची नूतन भारत विद्यालय, तर त्या शाळेचा ती अशी कौलारू शाळा, त्या शाळेचा असा कधीच रेकॉर्ड नव्हता की त्या शाळेतून कधी मेरिट वगैरे आलेला. म्हणजे मी मेरिट म्हणून जर का कोणी बघितलं होतं तर सकाळी मी जेव्हा दूध आणायला जायचो तेव्हा एक मुलगी होती, तिच्याबद्दल लोक म्हणायचे की हिचं 14 मार्कांनी मेरिट गेलेलं आहे. ती मुलगीच माझा फक्त आदर्श होती की हिचं 14 मार्कांनी मेरिट गेलेलं आहे. आणि जेव्हा मी 10वीच्या परीक्षेला बसलो तेव्हा मला असं वाटत नव्हतं, पण मी अभ्यास एवढा केला की आपण सुद्धा मेरिट आला पाहिजे. तो मी एवढा अभ्यास केला होता. तर तेव्हा मी हाच विचार केला की आणि अभ्यास करायची जी आपली पद्धती आहे, आज आपण रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम करतो, जेवढं दिलेलं आहे त्याच्यातून कसं तरी 35-40 मार्क घ्यायचे, असा जर का अभ्यास करायचा जर का आपला उपक्रम असेल तर आपण जीवनामध्ये प्रगती करू शकणार नाही. आपल्या दिलेल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे, आता मी बघितलं की तुमच्यापैकी बरेचशा मुलांनी मुलींनी खूप चांगले चांगले पदार्थ तिथे बनवून ठेवलेले आहेत. काहींनी खूप चांगल्या रांगोळ्या आहेत, काहींचे थीम आहेत की बेटी बचाव, काहींची थीम होती ऍक्च्युली की मला वाचवा आणि त्या मुलीचं चित्र वगैरे. तर काहींनी वेगवेगळे फुलांच्या किंवा पाचोळ्यातून सुद्धा रांगोळी काढलेली आहे. ही जी कल्पकता, ही जी सृजनात्मकता आहे ही खरं म्हणजे तुम्हाला व्यक्तिमत्व बनवते. व्यक्ती तर प्रत्येकच बनतो. म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमातून आपण पास होऊन डिग्री घेऊन नोकरीला तर लागू शकतो, नोकरीला लागून बाबू किंवा अधिकारी बनू शकतो, पण व्यक्तिमत्व जर का तुम्हाला घडवायचं असेल तर शिक्षणा व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला खूप काही करावं लागेल. वेगवेगळ्या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यावा लागेल, वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील, वेगवेगळे मोठमोठे जे महापुरुष झाले आहेत त्यांचे चारित्र्य तुम्हाला वाचावं लागेल. कारण जोपर्यंत तसं चारित्र्य तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून तयार होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण विशेष करून त्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस जर का तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, म्हणजे जपान हा देश आपल्यापेक्षा फार प्रगत आहे. 7 जून ते 14 जून याच मागच्या वर्षी मी जपान या देशाला भेट दिली आणि तिथे बघितलं की ते शिक्षणात एवढ्या समोर, म्हणजे मी त्या हिरोशिमाला सुद्धा भेट दिली जिथे दुसऱ्या युद्धामध्ये बॉम्ब टाकण्यात आला होता आणि तिथे बॉम्ब टाकलेलं एक जे सभागृह आहे ते त्यांनी तसंच्या तसं स्थितीत ठेवलं आहे लोकांना बघण्यासाठी. तुम्ही सुद्धा आज इथे सगळे बसलेले आहेत, तुमच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण करा की एक दिवस मला सुद्धा जपानमध्ये जायचं आहे आणि हिरोशिमामध्ये जाऊन ती वास्तू बघायची आहे जी उद्ध्वस्त झाली होती. त्यांनी ती वास्तू तशीच्या तशीच ठेवली आहे की जगाला ती भीषणता कळावी की जर का एखादा बॉम्ब टाकल्यानंतर कसं हैवान होतं. आणि तिथे त्यावेळेस जेव्हा तो बॉम्ब टाकण्यात आला तेव्हा आसपासच्या परिसरामध्ये 2 लाख लोक मेली होती ऍक्च्युली. तर तुम्ही आपल्या मनात ही इच्छा आहे की मला सुद्धा जायचं आहे, मी जसा गेलो तसं तुम्हालाही जायचं, आणि हे सहज शक्य आहे. आज हे सहज शक्य कशामुळे झालं तर हे सहज शक्य विमानामुळे झालं, म्हणजे विज्ञानामुळे झालं. जर का विज्ञान नसतं, आज आपण आपल्या देशामध्ये बघतो की एकीकडे विज्ञान आणि दुसरीकडे अंधश्रद्धा, ह्या 2 शक्तींचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. आता मी काल परवा व्हॉट्सअपमध्ये बघितलं की एक व्हॉट्सअप क्लिप फिरत होती आणि त्याच्यामध्ये एक पोरगा जो आहे तो असा मंत्र मारतो आणि वर उडून राहिला आणि त्याच्या खाली असंही लिहिलं होतं, कोण म्हणतं पतंजलीत आणि योगशास्त्रात ताकद नाही, बघा हा कसा हवेत उडत आहे. अरे
पण तुम्हाला विचार करायला पाहिजे की ही जर का मेजर न्यूज असती तर ही न्यूज ऍक्च्युली जगभरातल्या वृत्तपत्राची फ्रंटलाईन असती. असाच माणूस जर का उडायला लागला असता तर. पण बरेचशा लोकांना ज्यांना फक्त व्हॉट्सअपवर डिपेंड राहत असतील त्यांना काढेल नाही हे आपल्या खरंच पतंजली आणि योगशास्त्रानुसार हे पॉसिबल आहे वगैरे. कारण विमानाचा शोध हा 1902 रोजी लागला. त्या राईट ब्रदर्स त्यांनी फक्त 160 फूट असं विमान उडवलं होतं. तर ती जी गोष्ट आहे ती गोष्ट आज ऐतिहासिक गोष्ट आहे आणि तिथून विमानाचं खरं म्हणजे संशोधन सुरू झालं. तर एक माणूस उभ्या उभ्यात जर का वर उडून राहिलाय आकाशामध्ये तर ती किती तिथं म्हणजे नॅशनल हॅवॉक राहिला असता तो. आंतरराष्ट्रीय BBC, CNN सगळ्या न्यूज चॅनलवर, पण तिथे कुठेच नाही. पण ते व्हॉट्सअपमध्ये आहे. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारच्या तुमच्या मनामध्ये खोट्या गोष्टी फैलवण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम होत होतं. म्हणून त्या व्हॉट्सअपमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही ऑथेंटिसिटीने बघा पहिले. आज जर का देशामध्ये उद्या जर का देशामध्ये फार मोठ्या दंगली किंवा हिंसाचार होणार असेल तर तो त्या व्हॉट्सअपमुळे होईल हे लक्षात घ्या. कारण शेवटी न्यूज चॅनल झाले किंवा जी पुस्तकं झाली यामधून जर का तुम्हाला काही मांडायचं झालं किंवा वृत्तपत्र झाले त्याला एक लिमिटेशन असतं. त्याला ऑथेंटिसिटी द्यावी लागते. तो कोण लेखक आहे, त्यांनी काय प्रयोग केले हे सगळं त्याला लिहावं लागतं. पण व्हॉट्सअपमध्ये काही गरज नाहीये. आणि त्याच्यामुळे या कोणतीही गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवर तुमची आली तर ती फॉरवर्ड करताना ती फक्त मजाक म्हणून फॉरवर्ड करू नका. तुम्ही कुणाला अज्ञानी बनवत आहात, कुणाला अंधश्रद्धाळू बनवत आहात, ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्याला फॉरवर्ड करा. म्हणजे आपण जेव्हा या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे तर आपण फक्त हात पाय किंवा धड घेऊन नाही तर आपण एक डोकं सुद्धा घेऊन जन्म घेतलेला आहे. या गोष्टीचा आपण विशेष विचार केला पाहिजे. हे जे डोकं आहे हे सातत्याने आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त आपण केलं पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांनी सातत्याने हे असं का ते असं का असा प्रश्न निर्माण केला तिथेच वैज्ञानिक निर्माण झाले. आपण मागचा आपला इतिहास जर का बघितला भारताचा तर आपल्या देशामध्ये 16व्या शतकामध्ये आपण ऐकतो की जे तुकाराम महाराज होते ते सदैव वैकुंठास गेले, विमानाने गेले. जर का आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की जर का 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज जर का विमानाने वैकुंठास गेले किंवा विमानाने उडले तर मग विमान लावण्याचा शोध तर भारताला भेटला पाहिजे. 1903ला अमेरिकेच्या ज्या राईट्स ब्रदरला तो श्रेय मिळाला आहे त्या श्रेयासाठी भारताने झगडा केला असता. अरे 16व्या शतकामध्येच तर आमचे तुकाराम महाराज हे विमानाने गेले होते वैकुंठास, तर विमानाचा शोध आम्हाला द्या. पण अजूनही म्हणजे मी स्वतः एव्हिओनिक्स या विषयाचा प्राध्यापक आहे. एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्स हा माझा विषय आहे. आणि जे विमान त्याला आपण विमानशास्त्र म्हणूया तर मी वर्गामध्ये BE ग्रॅज्युएट असणारे पोरं उभे केले आणि म्हटलं कोणाकोणाला विश्वास आहे की तुकाराम महाराज विमानाने गेले म्हणून. तर 2 पोरांनी हात वर केले. BE पोरं म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलेले 2 पोरं हात उभे करतात की आमचा विश्वास आहे की ते विमानाने गेले म्हणून. म्हणजे आज एखादा शेंबडा पोरगा पण सांगू शकेल ऍक्च्युली की त्यावेळेस विमान वगैरे नव्हतं. पण तरी सुद्धा BE झालेले पोरं सुद्धा म्हणजे याचा अर्थ त्यांनी जे शिक्षण घेतलं ते शिक्षण फक्त नोकरी लागण्यापुरतं घेतलं. फक्त नोकरी लागण्यापुरतं आणि पोट भरण्यापुरतं जर का तुम्ही शिक्षण घेत असेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. पोट तर जनावर सुद्धा भरतं. तुम्ही जनावरापेक्षा काही वेगळे नाही आहे. मग ऍक्च्युली तुम्ही जर का मनुष्य म्हणून जर का जगायचं असेल, एक व्यक्ती म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही इथे देताना नारळच का दिला आम्हाला, हा तुम्हाला प्रश्न काय नारळच का देता ऍक्च्युली, बरोबर आहे. तर त्यावेळेस ऍक्च्युली कुठलं तरी जेव्हा काम करायचं असलं तर तेव्हा मनुष्याचे बळी देण्यात येत होते ऍक्च्युली. त्या कुठला ब्रिज बांधायचा झाला तर मनुष्याला गाडण्यात येत होतं ऍक्च्युली. आणि ते असे आदिवासी किंवा आड्यापाड्यातले असे गरीब जी जनता आहे तर त्याच्यामुळे त्यांचे आणि या नारळाला 2 डोळे आणि नाक असल्यासारखं असतं. म्हणून आता आपण मनुष्यवध करू शकत नाही पण मग कुठल्या तरी प्रथा मेंटेन करायची म्हणून मग आता हे नारळ ऍक्च्युली कुठल्या तरी कामाच्या शुभारंभाला देण्यात येतं. तुम्ही प्रश्न विचारा ना स्वतः. प्रत्येक तुमच्या आजूबाजूला जी घटना घडते त्या प्रत्येक घटनेबद्दल विचार हेच का देण्यात येतं. मग तुम्ही जेव्हा एक नारळ जेव्हा देऊन राहिलेले आहेत तुम्ही हा प्रश्न विचारायला का पाहिजे. नारळ तर इथे तर आसपास हे काही केरळ नाही आहे की इथे नारळाची झाडं होतात. तर तुमच्या आसपास तुम्ही मला जर का हे नारळ देण्याऐवजी तुमच्या परिसरामध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर तुम्ही मला तांदूळ जर का दिला असतं तर मला असं वाटलं असतं की माझ्या प्रदेशाबद्दल मला माहिती मिळाली असती या भागामध्ये तांदूळ जास्त होतो म्हणून. नारळच का, कधी तुम्ही केळाचा सीझन आहे तर केळ द्या, कधी आंब्याचा सीझन आहे तर आंब्या द्या. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुम्ही सर्व फळांना समान मानता असं होईल.
पण तुम्ही जेव्हा नारळ देता तेव्हा फळामध्ये नारळाला एक धार्मिक महात्म्य निर्माण होतं की नारळ म्हणजे असं काहीतरी धार्मिक आहे. मग तुम्ही काय करता, मग नदीमध्ये काय करता, तुम्ही नदीमध्ये जाऊन लोक गंगे स्नान करून येतात. म्हणजे गंगामध्ये स्नान केलं की मी पवित्र झालो, म्हणजे गंगेला आपण हे देतो. मग आपण पहाडामध्ये हिमालयाला मोठं, म्हणजे असं नदीमध्ये गंगेला, फळामध्ये नारळाला, मग प्राण्यामध्ये गायच विशिष्ट आहे म्हणून गायलाच आपण तो घास देतो. सगळे प्राणी सारखेच आहेत. मग याच्यातून आपल्या डोक्यामध्ये एक परसेप्शन डेव्हलप होतं. ते परसेप्शन काय डेव्हलप होतं की सगळ्या याच्यामध्ये काहीतरी एक विशिष्ट असतं आणि ते श्रेष्ठ असतं. आणि याच्यातूनच ऍक्च्युली आपल्या हिंदू धर्मामध्ये असणारी जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेमध्ये आपण काही लोकांना श्रेष्ठ आणि ऑटोमॅटिकच दुसऱ्या लोकांना कनिष्ठ मानायला लागतो. त्याच्यामुळे हे सगळं जर का खतम करायचं असेल, हे सगळं आपल्याला समान सर्व व्यक्तींना बघायचं जर का असेल, तर पहिले डोक्यामध्ये हे असणारं जे खूळ आहे, ह्या ज्या गोष्टी आपल्या, आणि लहानपणापासून आपलेच आई वडील आपल्याला खरं म्हणजे खोटं बोलायचं शिक्षण देत असतात. म्हणजे कधी कधी तर असंही शिक्षण देतात की आजोबा नाराज नाही झाले पाहिजे म्हणून एखाद्या आजोबाने एखादा पेन दिला तर 4 वर्षाच्या पोराला त्याची आईच म्हणते आजोबांना म्हण पेन खूप चांगला आहे म्हणून. त्या पोराला पेनाचा उपयोगही माहीत नसतो, पण मग तो आईने सांगितलं तसं सांगतो पेन खूप चांगला आहे आजोबा. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी स्वतः सांगायचं चांगला आहे की वाईट आहे, त्याला वापरही करता येत नाही. पण तेव्हापासून आपण त्याला सांगतो की काहीतरी, पण सन्मान ठेवण्यासाठी म्हणून सांगतो, पण त्या संस्कार देताना सुद्धा त्याला आपण खोटं बोलायची सवय लावत असतो. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून मला असं सांगायचं आहे की जेव्हा व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला जर का समोर यायचं झालं तर तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. वाय दिस वाय दिस वाय दिस. म्हणजे जपानमध्ये जेव्हा शिक्षण देतात तेव्हा कुठल्याही प्रश्नाला ते 5 वेळा वाय 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 करतात. का का का. तर असं जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी तुम्ही जाणार नाही. ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग म्हणून आमच्या देशामध्ये म्हणजे मी माझ्याबद्दल आता त्यांनी सांगितलं, पण मी पुस्तकाचा लेखक सुद्धा आहो. मी आरक्षणची पोटदुखी माझं एक पुस्तक आहे, अज्ञानाचे बळी हे माझं दुसरं पुस्तक आहे, मुख्यमंत्री म्हणून माझं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकावर मुंबईच्या एका ग्रुपने मिळून एक नाटक रचलं होतं आणि ते कमर्शियल नाटक म्हणून त्याचे मुंबईच्या थिएटर्समध्ये 16 प्रयोग झालेले आहेत. ऍक्च्युली युट्यूबवर तुम्हाला पाहिजे तर ते नाटक तुम्ही बघू शकता. तर मी लिखाण का करू शकलो, कारण मी कुठेतरी सत्य शोधत गेलो. आता तुम्हाला सुद्धा, तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहे, आर्ट्सचे विद्यार्थी म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठे काही ना काही निबंध तुम्हाला लिहावा लागतो कुठल्या तरी विषयावर. मग हा जो निबंध तुम्ही लिहिता, तो निबंध लिहिताना थोडा शोध घेत जर का तुम्ही निबंध लिहिला तर सुरुवातीला मी सुद्धा जर का ही पुस्तकं लिहिली आहेत, एक युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती हे माझं पुस्तक आहे, ते पुस्तकं मी जर का लिहू शकलो तर यासाठी नाही की मी एका दमातच 100 पानाचं पुस्तक लिहू शकलो. त्याचा जो बेस आहे तो बेस कुठेतरी 7वी 8वी 10वी 11वी 12वी मध्ये मी लिहिणाऱ्या निबंधामध्ये आहे. तो निबंध जेव्हा मी लिहित होतो त्या निबंधाला जेव्हा एक्सपांड आपण करत जातो तर त्याच्यापासून एखादं आर्टिकल होतं, आर्टिकल पासून मग एखादा छोटीशी पुस्तिका होते, त्या पुस्तिकेचंच मग ऍक्च्युली मोठ्या प्रकारे आपण आता तुमच्या बऱ्याचशा लोकांच्या लेख जे आहेत त्या लेखातून आपण हा विशेषांक काढलेला आहे. तर अशा प्रकारे, कारण आज जे बीएचं क्षेत्र आहे, तुम्ही बीएचे विद्यार्थी आहात, मी बीए सुद्धा केलेला आहे, इकॉनॉमिक हिस्ट्री पॉलिटिकल सायन्समध्ये मी बीएचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आज सर्वात प्रचंड श्रीमंत माणूस आणि कोट्याधीश माणूस जर का भारतामध्ये आहे तर आपण त्याचं अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान यांची नावं घेतो. हे कुठले विद्यार्थी, आर्टचे विद्यार्थी आहेत आणि सायन्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी यांच्यापेक्षा फार गरीब आहेत आपल्या देशामध्ये. तर तुम्ही आर्ट या क्षेत्रामध्ये आहे तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एवढ्या अव्वल दर्जाला पोहोचू शकता, याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये तुम्ही असा विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने तुम्ही जर का काम कराल तर मला असं वाटतं की खरं म्हणजेच हे होईल. तर असंच एकदा मी मुंबईला जात होतो तर एक मला मांत्रिक एक ज्योतिषी भेटला आणि तो ज्योतिषी बोलला की मी एवढा मोठा ज्योतिषी आहो आणि त्याच्यासोबत त्याचा पीए होता. तो बोलला की उद्या हा ज्योतिषी एका महाराष्ट्राच्या मंत्र्याला भविष्य बघायला चालला आहे आणि त्याच्यासाठी त्या मंत्र्यांनी त्याला 2 लाख रुपये दिलेले आहे आणि 1 तास त्याचं भविष्य सांगणार आहे. आणि तो बोलला की तुम्ही त्या ट्रेनमध्ये आहात तर हा ज्योतिषी फुकटमध्ये तुम्हाला आता भविष्य सांगतो, तर तुम्ही का बघत नाही. तो बोलला तुम्ही असं करा, तुमचं डेट ऑफ बर्थ सांगा. मी म्हटलं मला या भविष्य गिष्यामध्ये काय अर्थ वाटत नाही. आणि मग तो बोलला की ठीक आहे तुमचं जन्मनाव सांगा. मी म्हटलं मला त्याच्यातही काही अर्थ वाटत नाही, कारण म्हटलं भविष्य हे प्रत्येकाने आपलं स्वतःचं घडवायचं असते, कुणाच्या सांगितल्याने आपलं भविष्य घडत नाही.
मग तो जो ज्योतिषी होता तो रात्रीचे 12 वाजून गेले ट्रेनमध्ये, इथून आम्ही विदर्भ एक्सप्रेसने जात होतो. तर तो काय बोला, ठीक आहे. जेव्हा तो ऐकतच नव्हता तर मी त्याला म्हटलं, तुम्ही एकावेळेस किती लोकांचे भविष्य सांगता? तर तो बोला, मी एकावेळेस एका व्यक्तीचं भविष्य सांगतो. तर मी त्याला म्हटलं, मी एकावेळेस मात्र 300 लोकांचं भविष्य सांगतो. तर तो एकदम दांदरून गेला. 300 लोकांचं कसं काय भविष्य सांगता तुम्ही? तर सांगा म्हणे. तर मी त्याला म्हटलं की असं करा, म्हटलं आता आपण जेव्हा 12 वाजता आहेत, इथून म्हटलं मुंबईवरून एक बोईंग 777 हे जे विमान आहे एअर इंडियाचं, हे आता इथून निघतं आहे आणि 15 तासांनी म्हटलं ते न्यूयॉर्कला लँड होणार आहे आणि 15 तासानंतर त्या विमानातले सर्व प्रवासी हे सुखरूप बाहेर निघतील. हे भविष्य मी सांगतोय त्यांच्याबद्दल, एकाच वेळेस 300 लोकांचं. तर तो एकदम हे करा म्हणजे कसं काय तुम्ही असं दाव्याने म्हणू शकता? मी म्हटलं, मी दाव्याने म्हणतो ना. तर मला, आणि हे खरं नसलं तर म्हटलं, हा माझा मोबाईल नंबर घ्या आणि म्हटलं तुम्ही मला जिथे बोलवाल तिथे मी येईल आणि मला फासावर लटकवून टाका म्हटलं. तो मग पण कळेल कसं की ते विमान लँड झाले की नाही? मी म्हटलं, अरे तुम्ही ज्योतिष या, कमी एवढं माहित असलं पाहिजे की विमानाचा कुठलाही मोठा अपघात होतो, छोटाही अपघात होतो, तो आंतरराष्ट्रीय न्यूज असते. तर म्हटलं पेपरमध्ये येईल ना, म्हणजे बघा. तर तो त्याला ते समजून नाही आलं. मग तो मला बोलला की असं कसं तुम्ही म्हणू शकता की ते विमान सेफच उतरणार आहे? तर मी म्हटलं, मी विमानशास्त्राचा प्राध्यापक आहो आणि जे विमान मेंटेन केलेलं आहे ते माझेच विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी अशा प्रकारे विमान मेंटेन करतात की ते विमान बरोबर 15 तासानंतर न्यूयॉर्कला उतरेल. तर एक शिक्षक म्हणून मला तो एक विश्वास आहे म्हटलं. आणि याच गोष्टी खरं म्हणजे शिक्षकांसाठी महत्वाच्या असल्या पाहिजे की शिक्षक जेव्हा आपले विद्यार्थी घडवतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांना असा विश्वास असला पाहिजे की माझे विद्यार्थी असे घडणार आहेत. म्हणजे जेव्हा 10वीचा जेव्हा आमचा निकाल येणार होता त्यावेळेस सुद्धा आमच्या सरांनी एका बोर्डातल्या व्यक्तीला म्हटलं की बाबा हा व्यक्ती मेरिट येतो का, माझा विद्यार्थी प्रदीप ढोबळे ते बघ. तर तो व्यक्ती आला आणि म्हणाला कि नहीं सर, वो तुम्हारा लड़का जो है ना वो मेरिट में नहीं है, तो उसका रोल नंबर दे दो, मैं उसके परसेंटेज बताते. तर ते ठोसर सर म्हणून माझे सर होते. तर ते त्या बोर्डाच्या व्यक्तीला काय बोलला की अभी पहिले 30 में मत देख, पहिले 5 में देखले ना तू. आणि नंतर मी जेव्हा रिझल्ट आला त्यावेळेस मी विदर्भातून फर्स्ट मेरिट आलो होतो आणि माझ्यामध्ये आणि दुसरा मेरिट जो होता त्याच्यामध्ये एकूण 4 मार्काचं अंतर होतं. तर याचा अर्थ शिक्षकामध्ये सुद्धा हा आविर्भाव असला पाहिजे, हा विश्वास असला पाहिजे की मी माझे जे विद्यार्थी घडवतो ते विद्यार्थी उद्या तसेच घडणार आहेत की ते मोठे सायंटिस्ट बनणार आहे, मोठे तत्वज्ञानी बनणार आहे, मोठे महापुरुष बनणार आहे, मोठे नेते होणार आहे किंवा आदर्श नागरिक तरी ते निश्चित बनणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या दिवसानिमित्त मला शिक्षकांशी सुद्धा संवाद साधता आला. तर कुठेतरी आपण जर का भारताचा मागच्या 100-150 वर्षाचा जर का इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की सगळे जे सायंटिस्ट आहेत ते युरोपमधूनच का निर्माण झाले आहेत, अमेरिकेतूनच का निर्माण झाले आहेत, इंग्लंडमधूनच का निर्माण झाले आहे? कारण तिथे तसं वैज्ञानिक वातावरणाची निर्मिती होती. जोपर्यंत वैज्ञानिक वातावरणाची निर्मिती आपल्या देशात होणार नाही तोपर्यंत आपल्या देशातून सायंटिस्ट निर्माण होणार नाही. आपल्याकडे काय चालतं म्हणजे एकीकडे ही जी शाळा आहे, आपण शाळेत का आला? म्हणजे मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की एकीकडे शाळेची घंटा वाजत असते आणि एकीकडे दुसरीकडे मंदिराची घंटा वाजत असते. तर तुम्हाला कुठली घंटा प्रिय आहे, शाळेची की मंदिराची? शाळेची ना, कारण शाळेची जी बेल वाजते ती तुम्हाला शिक्षणासाठी आकर्षित करणारी घंटा असते. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा बघतो की देशामध्ये जास्तीत जास्त विद्यापीठं निर्माण झाली पाहिजे, यासाठी आंदोलनं झाली पाहिजे, बरोबर आहे की मंदिरं होण्यासाठी आंदोलन झाली पाहिजे, तर विद्यापीठं झाली पाहिजे. युरोप आणि अमेरिकेमध्ये मी एअर इंडियामध्ये असल्यामुळे मला पूर्ण जग फिरायचा मिळालं. मी बोईंगची जी सियाटलला त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे तिथून मी बोईंग 777 या विमानाचा अभ्यास केलेला आहे. मी शांघायला चायनामध्ये 787 या विमानाचा अभ्यास केलेला आहे. सिंगापूरला मी 737 या विमानाचा अभ्यास केलेला आहे. तर हे सगळं अभ्यास करत असताना आणि तेव्हा जग बघत असताना मी बघितलं की तिथे तसं वैज्ञानिक वातावरण आहे आणि त्या वातावरणामधून लोक वैज्ञानिक निर्माण होतात. म्हणजे जर तुम्ही भंडाऱ्याला जर का असा प्रयत्न केला की आपल्याला सफरचंदाची शेती काढायची आहे तर सफरचंद उगणार नाही, त्यासाठी तुम्हाला काश्मीरलाच जावं लागेल, कारण काश्मीरमध्ये तसं क्लायमेट आहे. तर तसं फळांसाठी जे क्लायमेट असतं तसं क्लायमेट व्यक्तिमत्व घडवायला, देश घडवायला, तिथले नागरिक घडवायला सुद्धा लागत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं आणि ते जे चेंजेस आहेत ते चेंजेस विचारधारेतून होत असतात, विचार करण्याच्या प्रक्रियेतून होत असतात. 300 वर्षापूर्वीचा जो अमेरिका होता तिथे तशाच पहाडं होते, तशाच नद्या होत्या, तोच प्रदेश होता. पण 300 वर्षामध्ये असं काय झालं
की अमेरिका आज महासत्ता बनली. कारण तिथे युरोप आणि ब्रिटनमधून नवविचाराचे जे लोक गेले, त्या लोकांनी तिथले जे रेड इंडियन्स होते त्या लोकांना तो नवविचार दिला, लोकशाही दिली आणि त्याच्यामधून अमेरिका आज ही महासत्ता बनलेली आहे. म्हणजे कुठलाही देश जो आहे तो बदलण्याचं जे कार्य आहे ते त्या देशातले नागरिक करत असतात. त्या नागरिकांच्या डोक्यामध्ये वास करणारा जो विचार आहे तो विचार करत असतो आणि म्हणून विचार करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण मला असं वाटतं कुठेतरी शिक्षणातून निर्माण व्हायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणाची सुरुवात केली त्यामागे त्यांचा निश्चित असा दृष्टिकोन होता की फक्त पोट भरण्यासाठी शिक्षण नसून शिक्षणातून तुम्ही समाजाला प्रबोधन करू शकाल, समाज जागृत करू शकाल, आपल्या पुढच्या पिढ्या निर्माण करू शकाल, हे त्यांचं शिक्षणाचा मागील मुख्य उद्दिष्ट होतं. आणि मला असं वाटतं या उद्दिष्टाला धरूनच शाळेमध्ये शिक्षण झालं पाहिजे. मला असं वाटतं की आता तुमचे नंतरचे पण काही कार्यक्रम आहेत आणि तुमचे विद्यार्थी प्रतिनिधी मला पण वाटतं की आता तर पण मला जे थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे, मला असं वाटतं आपल्याला समजलं असेल की विचार करण्याची किंवा वैज्ञानिक विचार करण्याची जोपर्यंत तुम्ही प्रवृत्ती स्वतःमध्ये निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळी फसवणारे लोकच मिळतील. त्याच्यात दुसरा सोबत कायद्याचं जे प्रशिक्षण आहे ते सुद्धा तुम्ही घेतलं पाहिजे. या देशामध्ये तुम्ही असं कधी ऐकलंय का, आज हा देश संविधान चालतो, असं ऐकलंय का की एखाद्या मुसलमानांनी रोजे केले नाही म्हणून त्याला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिली, असं ऐकलंय का न्यूज कधी? किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या बाईने ते काय ते याच्यातून बघतात नवरदेवाला काय कडवा चौथ मध्ये तिने आपल्या त्या काय म्हणतात त्याला चाळणीतून नवऱ्याला बघितलं नाही म्हणून तिला शिक्षा झाली वगैरे ऐकलाय का तुम्ही? किंवा एखाद्याने मग ऍक्च्युअली तो प्रत्येक शनिवार करायचा आणि मग एक शनिवार त्यांनी केला नाही म्हणून त्याला शिक्षा झालीचं ऐकलाय का कुठल्या न्यायालयामध्ये? ऐकलं असेल तर सांगा मला, म्हणजे मलाही थोडं नॉलेज मिळेल. म्हणजे याचा अर्थ एवढ्या हे सांगण्याचा मागचा माझा अर्थ असा आहे. पण ज्यांनी निर्भयावर बलात्कार केला, हत्या केली त्यांच्याबद्दल तुम्ही न्यूज रोज ऐकता ना की त्यांना फाशीची शिक्षा होणार आहे, बरोबर आहे ना? म्हणजे आज आपण जर का बघितलं की ते रमजानचा उपवास केला नाही किंवा एखादा उपवास केला नाही तर त्यासाठी शिक्षा नाहीये. कारण आज आपला जो देश आहे तो कुठल्या धर्मावर आधारित कायद्यावर चालत नाही. तर आपला देश जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानावर चालतो आणि संविधानाचं जो उल्लंघन करतो फक्त त्याला शिक्षा होतात, बाकी कुठल्या शिक्षा होत नाही. त्याच्यामुळे हा मूलभूत फरक जो आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. आज आपण अशा एका कॉन्ट्राडिक्शन मधून चाललेलो आहोत की एकीकडे आपली परंपरागत विचार करण्याची पद्धती, आपली पुरातन पद्धती आणि दुसरीकडे आपल्याला एक नवीन विचार करण्याची पद्धती मिळत आहे. आता त्यावेळेस आपण महाभारत किंवा रामायण जेव्हा वाचतो तेव्हा आपण सहज ही गोष्ट ऍक्सेप्ट करतो की एकलव्य हा द्रोणाचार्याकडे गेला आणि आपण मानाही हलवतो जेव्हा टीव्हीवर सिरियल सुरू असतात तेव्हा की एकलव्य हा द्रोणाचार्याकडे गेला आणि त्यांनी म्हटलं की मला सुद्धा शिक्षण द्या. तेव्हा द्रोणाचार्य त्याला म्हणाले की मैं तुझे शिक्षण नाही दूंगा. हे सिरियलमध्ये बघता की नाही तुम्ही? असतं ना सिरियलमध्ये. आणि ते जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण ते ऍक्सेप्टही करतो. पण आजच्या एखाद्या एकलव्याला जर का तो एखाद्या शिक्षकाकडे गेला आणि त्यांनी त्याला म्हणू द्यावं सर मेरे को तुम्हारी ट्युशन लगाना है आणि त्यांनी म्हणावं नाही तू आदिवासी आहे, तू दलित आहे या तू बॅकवर्ड कम्युनिटी का है इसलिए मैं तुझे शिक्षण नाही दे, असं म्हणू शकतो का? हे का नाही? रामायण आणि महाभारतामध्ये म्हणू शकता तुम्ही, पण आजच्या संविधानाच्या युगात तुम्ही म्हणू शकत नाही. कारण हे एक वेगळं जग, एक वेगळं विश्व आपण निर्माण करत आहोत. पण तेव्हा आपण मग त्यांनी स्वतः त्याच्या गुरुची द्रोणाचार्याची मूर्ती बनवून स्वतः त्यांनी शिक्षण घेतलं, बरोबर आहे? धनुष्यबाणा शिक्षण घेतलं. एवढं चांगलं शिक्षण घेतलं की जेव्हा ते द्रोणाचार्य त्यांचे ते अर्जुन वगैरे सगळे शिष्य जेव्हा येत होते तर तिकडे त्यांच्यासोबत एक कुत्रं होतं. तर त्यांनी ज्या गतीने आणि ज्या स्पीडनी बाण मारले तर त्या कुत्र्याच्या तोंडातून साधा रक्तही नाही निघाला थेंब, पण त्या कुत्र्याचं तोंड बंद झालं. तर तो द्रोणाचार्य विचार करायला लागला की ही तर विद्या मला येत नाही आणि हे एवढं कोण आहे? आणि तो शोधत जेव्हा गेला तेव्हा त्याला तो एकलव्य दिसला आणि त्या एकलव्याने म्हटलं हे बघा ही तुमची मूर्ती आहे, याला साक्षी ठेवून मी शिक्षण घेतलेलं आहे. त्याला असं वाटलं की या एकलव्याचा जर का निकाल लावला नाही आता तर माझा जो विद्यार्थी आहे अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून ठरू शकणार नाही. आणि म्हणून त्या द्रोणाचार्यांनी काय केलं, त्याला म्हटलं की बेटा तूने तो मेरे को ही गुरु बनाया और अभी के प्रथा के अनुसार में गुरु को गुरु दक्षिणा देनी पडती. हा पण एकलव्य असा होता त्यावेळेसचा, आताचा एकलव्य नाही पण त्यावेळेसचा एकलव्य म्हणला ठीक आहे काय तुम्हाला गुरुदक्षिणा पाहिजे द्या. त्यांनी म्हटलं तुझा अंगठा मला कापून दे.
हे मोठमोठे कीर्तन आणि हे बसतात ना, हजारोच्या संख्येने आपले लोक जाऊन तिथे हे आयाराम गयाराम महाराजांची कीर्तनं चालतात. तिथे ते खूप चांगले सांगतात. और फिर जो द्रोणाचार्य गुरु थे वो बहुत ही अच्छे थे, उन्होंने चाहे तो एकलव्य की जान ले सकते थे, मगर वो उनके मन में करुणा उमड़ी और उन्होंने क्या किया, सिर्फ उसका अंगूठा मांगा. आपले लोक टाळ्या वाजवतात ना. का वाजवतात? कारण आपण आपलं डोकं ठिकाणावर न ठेवून तिथे भीडमध्ये गेलेलो असतो. आणि त्यांनी अंगठाच का मागितला? त्याला पूर्ण नाही मारला. त्याला अंगठा यासाठी की अंगठा धरूनच धनुष्य मारावा लागतो ना. अंगठा जर का कापला तर तो धनुष्य उचलू शकणार नाही, बाण धरू शकणार नाही. आणि बाण धरू शकणार नाही तर तो त्याचा जो गुरु, त्याचा जो हे आहे शिष्य अर्जुन, त्या अर्जुनापेक्षा तो कनिष्ठ राहील, त्याच्या स्पर्धेत तो टिकणार नाही. आणि म्हणून त्यांनी एकलव्याचा अंगठा काढून घेतला. आज एकलव्याचा अंगठा काढता येतो का कुठल्या तरी गुरुला? त्याला फासावर लटकतील लोक ऍक्च्युली, बरोबर आहे. पण अजूनही आपल्या देशामध्ये कल्चरल चेंज झालेला नाही. त्या द्रोणाचार्याच्या नावाने जे चांगले विद्यार्थी असतात, म्हणजे खेळपटू, त्यांना द्रोणाचार्य अवॉर्ड देण्यात येतो. म्हणून आम्ही काय म्हणतो, द्रोणाचार्य जो कपट नीतीने एखाद्या चांगल्या खेळाडूचा अंगठा कापून घेतो, आणि तशाच्या नावाने तुम्ही अवॉर्ड कसं काय देता? द्रोणाचार्य अवॉर्ड त्याला महात्मा फुलेच्या नावाने अवॉर्ड द्या, सावित्रीबाई फुलेच्या नावाने अवॉर्ड द्या, की ज्यांना शिक्षणच नव्हतं त्या लोकांना त्यांनी शिक्षित करायचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, ते मागच्या ऑलिम्पिकमध्ये लोकांनी खूप यज्ञ केले आणि जिकडे तिकडे होर्डिंग लागले होते, अब की बार 100 गोल्ड मेडल, 100 गोल्ड मेडल म्हणून जिकडे तिकडे होर्डिंग्स लागले होते आणि महायज्ञ सुरू होते आणि काही पूजा करून आले लोक, अब की बार 100 गोल्ड मेडल. आणि जेव्हा भारत एवढा 130 कोटीचा देश, त्याचे प्रतिनिधी जेव्हा परत आले तेव्हा एकही गोल्ड मेडल आपल्याला मिळालं नाही. जेही 2 गोल्ड मेडल मिळाले, एक सिल्वर आणि एक ब्रांज, ते खरं म्हणजे 2 महिला घेऊन आल्या. त्या महिलांनी भारताच्या पुरुषांचं खरं म्हणजे नाक वाचवलं, बरोबर आहे. नाही तर भारतातल्या पूर्ण पुरुषांची बेइज्जती झाली असती. हे लेखाचे एक सुद्धा गोल्ड मेडल आणू शकत नाही, कमीत कमी महिलांनी तरी आणलं, बरोबर आहे. त्या सिंधूनी आणि ती दुसरी जी महिला तिने कुस्तीमध्ये, आणि तर पण ही स्त्री का आणू शकली आणि पुरुष आणू शकला? कारण या स्त्रीला आज स्वातंत्र्य मिळालं आहे या भारतात संविधानामध्ये. या स्त्रीला आताच लांबट सरांनी सांगितलं की त्या स्त्रीला सुद्धा या देशामध्ये स्वातंत्र्य होतं. भारताच्या संविधानाने ह्या 2 विषमता ओळखल्या की या देशामध्ये जातपात आहे आणि खालच्या जातीच्या लोकांना म्हणजे याला एकलव्याला शिक्षण देण्याचा अधिकार नाकारण्यात येतो. किंवा जेव्हा कर्ण हा जो आहे तो द्रौपदीसाठी स्वयंवरासाठी गेला. आता कर्ण हा काय होता, जरी क्षत्रिय वगैरे असता, त्या कुंतीचा मुलगा होता, तरी तो वाढला एका कोळ्याच्या घरी होता. कोळी म्हणजे ते आजच्या याच्यामध्ये कोळी लोक हे ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात, बरोबर आहे. तर हा जेव्हा गेला स्वयंवरासाठी, स्वयंवर ही काय होती, तशी पाहिली तर एक स्पर्धा होती. स्पर्धा कशाची होती? बायको मिळवण्याची स्पर्धा, बरोबर आहे. तर त्याला त्या स्पर्धेमध्ये भागच घेऊ देण्यात आला नाही. हे लिहिलं आहे बरं, हे मी नाही सांगत, हे महाभारतात लिहिलं आहे. त्याला काय म्हटलं की तू सूतपुत्र आहे, तू शूद्र का लडका है, तेरे को हम इस स्पर्धा में भाग नहीं लेने देंगे. म्हणून कर्णाला खरं म्हणजे त्या स्पर्धेत भाग घेऊ देण्यात नाही आला. आणि म्हणून ते अर्जुनाने ऍक्च्युली खाली ते पाण्यात पाहून असा बाण मारून त्या मासा फोडला, माशाचा डोळा फोडला. हे आपल्याला माहिती आहे की नाही महाभारतामध्ये. पण जर का कर्ण जर का गेला असता तर कर्ण हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता. तर कर्णासोबत द्रौपदीचं चांगलं सुखाचं जीवन गेलं असतं. त्याच्या ठिकाणी तिला 5 नवऱ्याची बायको म्हणून जीवन काढावं लागलं. कारण ती जेव्हा तो अर्जुन जेव्हा तिला जिंकून घेऊन जातो, तुम्ही ते महाभारत वाचा, तर त्याची आई ऍक्च्युली काहीतरी पाठमोरी असते, काहीतरी घरामध्ये काम करत असते आणि ते म्हणते की मी एक वस्तू जिंकून आणली. म्हणजे स्त्रियांना काय म्हणतात, वस्तू जसं काही ते एक स्पर्धेमध्ये अवॉर्ड जिंकून आणल्या. तर ती काय म्हणते, आप 5 भी भाई बाटलो, आणि म्हणून तिला 5 पतीचं पत्नी व्हावं लागतं ऍक्च्युली. हे आपले हे मी सांगतो, हे काही माझं नव्हे, हे महाभारतामध्ये जे आहे तेच मी सांगतोय तुम्हाला. तर हे मंजूर आहे का आजच्या मुलींना? बरोबर आहे ना. आजच्या माणसाला पण एकाच्यावर बायको जास्त करता येत नाही आणि मुलीला सुद्धा एकाच्यावर दुसरा नवरा करता येत नाही. म्हणजे आपण काय समानता निर्माण करत आहोत ऍक्च्युली. म्हणजे सर्वांना, स्त्री असो पुरुष असो ती. तर मग आपण आता हे जे आहे महाभारत आणि रामायणामधून ह्याच्यातून काय घ्यायचं? आता दशरथ हा राजा होता, त्याच्याबद्दल कहाणी आहे. त्या दशरथ राजाला किती पत्नी होत्या? 4 बायका होत्या.
ही गोष्ट आता एखाद्या समाजातल्या एखाद्या माणसाबद्दल माहित होत्या पेपरमध्ये की या माणसाला 4 बायका होत्या, तर ताबडतोब त्याला पोलीस येतील आणि जो आयपीसी आहे, इंडियन पिनल कोड, त्याच्यानुसार अरेस्ट करून टाकतील. तर आता आपण कुठलं काय घ्यायचं ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. त्यातलं किती घ्यायचं आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. की ते कथाशास्त्र होतं, पुराणशास्त्र होतं म्हणून तेवढा पुरतं त्याचा चिंता हे लक्षात ठेवा. पण समोरचं जे जग निर्माण करायचं आहे ते या भारताच्या संविधानाला समर्पित, या संत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला, संत गाडगे महाराजांना अभिप्रेत असलेला. संत गाडगे बाबा हे अशिक्षित होते, पण तुम्हाला माहित आहे की ते पंढरपूरला नेहमी जायचे, पण पंढरपूरच्या देवळात ते कधीच गेले नाही. ते काय करायचे, तिथे जाऊन हा जो भोळा भाबडा बहुजन समाज तिथे येतो त्याचं प्रबोधन करायचं ते काम करायचे. आणि ते एक जो भटजी होता, तो भटजी ऍक्च्युली लोकांकडून पैसे घेत होता आणि तो म्हणायचा होता की हा लाव 50 रुपये, लाव 100 रुपये. आणि मग तो काय करायचा, ते नैवेद्य घ्यायचा, नैवेद्य आकाशात फेकायचा आणि त्यांना सांगायचं की भाई तुमचं जे नैवेद्य आहे ते तुमच्या आई वडिलांना, पित्रांना स्वर्गामध्ये गेलं म्हणून. तर हे जे गाडगे महाराज आहे, हे गाडगे महाराज त्या भटजीकडे गेले आणि म्हणाले की भाई मेरे भी जो पिताजी है वो स्वर्ग में गए तो उनके लिए भी थोड़ा ये करो. तो बोला लाव पैसे, लाव 100 रुपये. तो बोला पैसे किसे कशाचे, माझ्याशी मी फाटका माणूस बाबा, माझे कपडे सगळे फाटलेले. तर तो बोला चलो भागो, पागल आदमी दिसते. तर ते गाडगे बाबा त्या भटजीच्या बरोबर अशा दिशेने बसले, त्यांनी हवेचा प्रवाह पाहिला की ते पाणी जर का वर फेकतील तर ते भटजीवर पडेल, म्हणजे उजवीकडे किंवा डावीकडे त्याच्या कुठे बसायचं त्या चंद्रभागाच्या, ते ठरवून त्यांनी हवेचा वेध घेऊन ते बसले आणि मग पाणी वर फेकायला लागले. आणि ते पाणी जेव्हा वर फेकायला लागलं तर जो भटजी होता त्या भटजीचं धोतर ओलं व्हायला लागलं, वारंवार पाणी फेकायचे. तो ना अरे हा पागल माणूस इथे कोण उठवा याला म्हणे, कसा काय बसला इथे. तर तो काय म्हणे, लोक आले, अरे उठा, ते तुमच्या कपडे पाणी फेकण्यामुळे भटजीचं शर्ट आणि धोतर ओलं होऊन राहिलंय. तर मग हा उठवायला आला. तो काय म्हणे, अरे म्हणे हा जो आहे ह्याच्यामुळे जर का जे तुमच्या आईवडिलांना नैवेद्य जर का जात असेल तर मी म्हणे अमरावतीकडे माझं शेती आहे, मी शेतीला पाणी टाकून राहिलो. समजलं की नाही. मग त्यांच्या लक्षात आलं त्या भटजीचा हा मूर्ख माणूस नाही आहे, हा उच्च शिक्षित माणूस आहे. शिक्षण घेणं म्हणजे उच्च शिक्षित नसणं. अक्षर ओळख नसलेल्या गाडगे बाबाच्या नावाने आज अमरावती विद्यापीठाची डिग्री घेतलेले ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मिरवतात लोकांमध्ये जाऊन, मी गाडगे बाबा विद्यापीठातून आहो, तुम्ही लोक मिरवाल, आम्ही तुकडोजी महाराज विद्यापीठातून आहो. तर हे लोकांच्या शिक्षणावर जाऊ नका. यांनी जे बघितलं की समाजाची जी पिळवणूक होत्या ते बघितलं, तर त्यांच्यामुळे त्यांचा जीव कळवळला आणि त्याच्यातून त्यांनी निर्माण केलं. आणि म्हणून त्यांनी मग त्यांच्या लक्षात आलं हे गाडगे बाबा आहे म्हणून. हे गाडगे बाबा तुम्हाला समजून घ्यायचे आहे. एकदा गाडगे बाबा असेच प्रवास करत होते ट्रेननी, तर आणि गाडगे बाबांनी कधीच मंदिर बांधले नाही, लक्षात ठेवा. गाडगे बाबांनी धर्मशाळा बांधल्या. कित्येक लोक नागपूरवरून येतात, कॅन्सरचे पेशंट ऍक्च्युली टाटा कॅन्सरला हॉस्पिटलला, आणि मला फोन करतात मुंबईला. तर मी त्यांना म्हणतो बाबा गाडगे बाबाची धर्मशाळा आहे ना, या ना तिकडे. तर त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलच्या आसपास धर्मशाळा काढून ठेवल्या. मुंबईमध्ये दादरला त्यांची जी धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेमध्ये फक्त 25 रुपयामध्ये रूम मिळते, जेव्हा की तिथे आजूबाजूचे जे हॉटेल्स आहेत तिथे कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये मोजावं लागतात तेवढ्याच जागेसाठी. पण गाडगे बाबांनी त्यावेळेस धर्मशाळा बांधल्या, त्यांनी मंदिरं नाही बांधले. तर हे गाडगे बाबा जेव्हा एकदा ट्रेननी प्रवास करत होते तेव्हा त्यांच्याशी एक गाठोडं होतं. तर आणि ते काय करायचे, संडासच्या पाशीच बसायचे ते टॉयलेटच्या जागी, कारण कुणाची जागा नाही घेतली पाहिजे म्हणून. तर तो एक टीसी आला, तो टीसी त्यांना म्हणाला तिकीट दिखाव. ते म्हणा तिकीट तर नाही भाऊ म्हणे माझ्याकडे. अरे असं कसं तिकीट, चाल उतर म्हणे. तर त्यांनी काय केलं, त्याला लात मारत गाडगेबाबाला एक लात मारली तर गाडगेबाबा असे खाली पडले. खाली जसे पडले तर त्यांच्यापाशी जे गाठोड होतं ना, त्या गाठोड्या असे 100 रुपयाच्या नोटा अशा बाहेर फेकण्यात आल्या. तो टीसी पण घाबरून गेला, एवढे पैसे या गाठोड्यातून बाहेर निघून आला. तो म्हणे अरे पागल आदमी आहे का तू, लाता तेरे को मारा, गाली दिया. सिर्फ त्यावेळेच्या दृष्टिकोनातून फक्त 15 रुपयाचं तिकीट होतं मुंबईचं. 15 रुपये मेरे को देना नहीं हुआ तेरे को, लात क्यों काय. तर गाडगेबाबा बोले अजी म्हणे हे पैसे माझे नाही म्हणे, जनतेचे पैसे आहे म्हणे, हे लोकांचे पैसे आहे म्हणे, मी धर्मशाळा बांधून राहिलो म्हणे, त्याच्यामुळे त्या पैशावर माझा अधिकार नाहीये म्हणे, हे पैसे मी वापरू शकत नाही म्हणे. हा गाडगे बाबा आज आमच्या देशातल्या कित्येक मंत्र्यांना, ज्यांचे पेपरमध्ये नाव येतात, यांनी एवढ्याचा घबाड केलं, यांनी तेवढ्याचा घबाड केलं, ह्या अशा सारख्या मंत्र्यांसाठी एक फार मोठा की जनतेचा पैसा आहे, त्या पैशामध्ये माझ्या तिकिटासाठी सुद्धा मी 15 रुपये वापरू शकत नाही.
ही जी प्रामाणिकता आहे, ही प्रामाणिकता आम्हाला गाडगेबाबा देतात. म्हणून मला असं वाटतं कुठेतरी ते गाडगेबाबा आम्हाला फार मोठे वाटतात. हे जे आजकाल हे मंत्री म्हणून लाल दिव्याच्या गाडीत फिरवत असतात ना लोक, तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे. आज पुणे विद्यापीठ आहे, त्याचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. त्या सावित्रीबाई फुलेंनी जर का